ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज राज्यपालांची भेट घेणार। राज्य मंत्रिमंडळातील कलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची मागणी करणार। सकाळी 11:30 वाजता ही भेट होणार। ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे आता शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेशांना ब्रेक। गेल्या काही दिवसांपासून पक्षप्रवेश थांबल्याची चर्चा। ठाकरेंची युती झाल्यास मुंबई पालिकेत शिंदेंना फटका बसण्याची ही शक्यता। पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरवर संसदेत आजपासून चर्चा। राष्ट्रीय सुरक्षा परराष्ट्र धोरणावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची विरोधकांची तयारी। ऑपरेशन सिंदूरवर आज 16 तास चर्चा चालणार। पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या ठिकाणी उपस्थित राहणार। खासदार सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे ही चर्चेत सहभागी होणार। कोकाटेंसंदर्भात निर्णय घेतल्यावर जाहीर करेन। मंत्रिमंडळामध्ये कोण असावं कोण नसावं याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेण्याची शक्यता। कोकाटेंचा राजीनामा की खाते बदल या संदर्भात अजित पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। राज्यात लाडकी बहीण योजनेतील तब्बल 26,34,000 बहिणी अपात्र। 14,298 पुरुषांनी याचा लाभ घेतला। अपात्र लाभार्थ्यांमुळे आता सरकारला 4,800 कोटींचा फटका। अपात्र ठरलेल्या अर्जदारांचा लाभ अजून जून महिन्यापासून तात्पुरत्या स्वरूपात स्थगित। जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून पात्र उमेदवारांसाठी लाभ पुन्हा सुरू होईल। दोषींवर योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल। आदिती तटकरे यांचं ट्विट। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे 6 वर्षांनी मातोश्रीवर। राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। राज ठाकरेंसह मनसेच्या अनेक नेत्यांचीही इथे उपस्थिती। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट। तर या पोस्टमध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरेंनी भेट घेऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। या गोष्टीचा मला आनंद झाला दरम्यान अशी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। तर आनंदाची गोष्ट आहे, त्यामध्ये राजकारण कशाला आणता, महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे विधानसभेला दिसलं। फडणवीसांची यावर प्रतिक्रिया। दोन्ही भाऊ एकत्र आल्यास वाईट वाटण्याचं कारण काय? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेच शिवसेनेचे पक्षप्रमुख, बाकीचे सगळे गट। शिवसेना पक्ष कोणी चोरला हे मराठी माणसाला माहिती आहे। राज ठाकरेंच्या पोस्टवर राजू पाटलांची प्रतिक्रिया। 2 ठाकरे एकत्र येतात तेव्हा त्यांची ताकद 1+1 11 होते आणि आज हा सुवर्णक्षण पाहायला बाळासाहेब हवे होते। बाळा नांदगावकरांची भाऊक फेसबुक पोस्ट। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवर पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर ताब्यात। दरम्यान सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। पुणे रेव पार्टी प्रकरणातील निखिल पोपटाणी आणि श्रीपाल यादव सराईत गुन्हेगार। दोघांवर यापूर्वी सुद्धा गुन्हे दाखल। रेव पार्टी प्रकरणी 7 सध्या कोठडीत। रेव पार्टीमध्ये जावई दोषी असल्यास समर्थन करणार नाही। फॉरेन्सिक रिपोर्ट आले पाहिजेत, पण जर अडकवण्याचा प्रयत्न असल्यास विरोध करू। एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया। रेव पार्टीमध्ये ड्रग्ज सापडलं, मात्र या प्रकरणी ब्रीफिंग घेतल्यावरच सांगू शकेन। रेव पार्टी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। प्रांजल खेवलकरांचा व्हिडिओ कोर्टात जाण्याआधीच मीडियात आला। मीडियामध्ये हा व्हिडिओ कोणी पोहोचवला? राजकीय पब्लिसिटी व्हावी म्हणून व्हिडिओ दिले गेले होते का? रोहित पवार यांचा सवाल। पुण्यात काल रात्री जे घडलं ते पोलिसी राज्य म्हणतात। सुडाचं राजकारण सुरू। हा कायदा म्हणजे बुजगावणं। खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका। प्रांजल खेवलकरांना ताब्यात घेणं राजकीय षडयंत्र वाटतंय, दमानी यांना ही शंका। तर गिरीश महाजनांवर आरोप केल्यानं बदला घेतला का? अंजली दमानी यांचा सवाल। मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा मागच्या वेळी सुद्धा होती। शिंदे आमदार आणि मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। प्रकाश सुर्वेंची प्रतिक्रिया। सरकारविरोधात मुद्दे मांडल्यानंतर ईडीकडून चार्जशीट दाखल। कोकाटेंचा व्हिडिओ टाकताच माझ्यावर कारवाई। आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुंबई गोवा महामार्ग पुढच्या वर्षी पूर्ण झालेला असेल। उपमुख्यमंत्री शिंदेंचा शब्द। तर महामार्गाला चुकीचे ठेकेदार मिळाल्यामुळे गोंधळ। शिंदेंकडे खंत व्यक्त। महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये मनसेची रणनीती बैठक संपन्न। तर मनसे नेते राजू पाटील आणि अविनाश जाधव यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। गुहागर मतदारसंघामध्ये भास्कर जाधवांना धक्का। जाधवांचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश नाटेकर यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदेंच्या सेनेत प्रवेश। उल्हासनगरमध्ये नाल्यावरील स्लॅबचं काम अर्धवट असल्यामुळे नागरिकांचे हाल। पाण्याच्या पाईपलाईनवरून विद्यार्थी आणि नागरिकांचा जीवघेणा प्रवास।
तर कल्याणच्या खडकपाडा परिसरामध्ये नागरिकांचा खोदलेल्या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास, भर पावसाळ्यामध्ये खोदून ठेवलेल्या नाल्याचं काम 15 दिवसांपासून ठप्प, महापालिकेच्या नियोजन शून्य कामावर नागरिक संतप्त। तर शिंदेंच्या शिवसेनेतनं हकालपट्टी झालेले महेश गायकवाड पुन्हा पक्षात सक्रिय होण्याची शक्यता। आमदार विश्वनाथ भोईर यांच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण, गायकवाड यांच्या संभाव्य पुनर्प्रवेशामुळे आता कल्याण पूर्वेतील राजकीय चर्चेला उधाण। अंबरनाथच्या लोकनगरी मैदानावर पडदे लावून नव्या अनधिकृत गाळ्यांची उभारणी सुरू, लोकनगरीच्या भूमाफियांची अतिक्रमण विभागाचे लागेबंधे असल्याचाही आरोप। अनेकदा बातम्या येऊन सुद्धा पालिकेकडनं कारवाई नाहीच। गणेशोत्सवात मंडप उभारण्यासाठी खड्डे खणल्यास मंडळांना 15,000चा दंड ठोठावला जाणार, परिपत्रक काढत मुंबई महापालिकेचा गणेश मंडळांना इशारा। तर पालिकेचा हा पवित्रा मंडळांसाठी जाचक असून दंड रद्द करण्याची मंडळांची मागणी। अंबरनाथमध्ये विनयभंगाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी पीडितेच्या वडील आणि भावाविरोधात हत्येचा हा प्रयत्नाचा खोटा गुन्हा दाखल, पोलिसांनी कट उघड करत उलटा गुन्हा दाखल केला, आरोपीसह साथीदारांना बेड्या। मुंबईतील झोपडपट्टीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षणाचं झोपडपट्टी पुनर्विकसन हे प्राधिकरणासमोर आता आव्हान, तर 31 डिसेंबरपर्यंत सर्वेक्षण पूर्ण। धोबीघाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात याचिकेची उच्च न्यायालयाकडून दखल, वादाप्रकरणी धोबीघाट इथल्या कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे न्यायालयाचे आदेश। मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस 20 डब्यांचा असणार। दरम्यान यासंदर्भात बोर्डाची परवानगी, आजपासूनच दौंड, कुर्डुवाडी यासह सोलापूरमधील प्रवाशांना दिलासा। मुंबई विद्यापीठाच्या सर्व विभागांना शैक्षणिक आणि आर्थिक स्वायत्तता प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांकडे पाठवला जाणार। प्रत्येक विभाग स्वतंत्रपणे अभ्यासक्रम रचना आणि शुल्कासंदर्भात निर्णय घेऊ शकणार। टीसीएस कंपनीच्या 12,200 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, तर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे कर्मचारी कपात होणार। मुंबईमध्ये मध्य रेल्वेची मेल एक्सप्रेस आणि लोकलमध्ये दिव्यांग आणि महिला डब्यांमध्ये विशेष मोहीम, अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी 23 जुलै ते 6 ऑगस्ट दरम्यान आरपीएफ विशेष मोहीम राबवणार। मुंबईच्या वर्सोवामध्ये समुद्राचं खारं पाणी गोड करण्यासाठी आता निक्षारीकरण प्रकल्प उभारला जाणार। समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून दररोज 20 कोटी लिटर पाणी मुंबईकरांना उपलब्ध केलं जाणार। तिला श्रावणी सोमवार निमित्त भीमाशंकराच्या दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी, पहाटेची आरती झाल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं। कल्याण मारहाण प्रकरणातील आरोपीला ताब्यात द्या आणि धडा शिकवू, मनसे पाठोपाठ ठाकरेंच्या सेनेच्या दीपेश म्हात्रेंचाही इशारा। वॉचमनला मारहाण केल्याप्रकरणी आज गोकुळ झा याला कोर्टात हजर केलं जाणार। श्रावण महिन्यातील पहिला सोमवार निमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, भाविकांसाठी रात्री 12 वाजल्यापासून मंदिर खुलं करण्यात आलं। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकमधील त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सुद्धा पहाटेपासूनच गर्दी। श्रावणी सोमवार निमित्त पहाटे त्र्यंबकेश्वराची विधिवत पूजा आणि अभिषेक संपन्न। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या जोरदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, इचलकरंजी शहरातील लहान पूल वाहतुकीसाठी बंद, सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू। जळगावात गेल्या 7 महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत आरोपीला अटक, तर धरणगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। दरम्यान आरोपी फरार होता, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये ओढ्यात अडकलेल्या जेसीबी बाहेर काढण्यात यश, या दरम्यान इचलकरंजी सांगली मार्गावर 2 तास वाहतूक कोंडी। इचलकरंजी शहरातील 3 ते 4 जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा, सुमारे 5.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। गावभाग पोलीस आणि शिवाजीनगर पोलिसांकडून 30 आरोपींना अटक। इचलकरंजी शहरामध्ये अंमली पदार्थ विक्रीची घटना, पायल बॅग हाऊसचे मालक असलेल्या वासवाडे बंधूंना 3 दिवस पोलीस कोठडी। नागपूरच्या खैरी बिजेवाडा या ग्रामपंचायत हद्दीतील पंचायत पाचगावमध्ये खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू। शाळेतनं सुट्टी झाल्यानंतर खेळण्यासाठी गेलेले असता 6 वर्षीय मुलं मोकळ्या जागेतील खड्ड्यात बुडाले। गोंदिया जिल्ह्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसामुळे 5 घरांचं पूर्णतः तर 364 घरांचं अंशतः नुकसान, जनावरांच्या 135 गोठ्यांचंही मोठं नुकसान। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोग मुक्त मोहिमेचा शुभारंभ। इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांच्या वतीनं फिरतं क्षयरोग निदान आणि तपासणी केंद्र सुरू।
सांगलीतील कृष्णा नदी पात्रामध्ये रंगल्या होड्यांच्या शर्यती। दरवर्षी श्रावण मास निमित्तानं कृष्णा नदीमध्ये पार पडतात होड्यांच्या शर्यती। चेन्नई ते सुरत महामार्ग बीओटी तत्वावर नाशिक ते अक्कलकोट अंतर केवळ 4 तासात पार करता येणार। सुरत ते चेन्नई द्रुतगती महामार्ग कार्यान्वित झाल्यास नाशिक ते सुरत हे अंतर 2 तासात। नंदुरबारच्या तलवाडे गावातील शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। आमदार विजयकुमार गावित, माजी खासदार हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। जळगावातील नवीन जोशी कॉलनी परिसरामध्ये किरकोळ वादातनं एकाची हत्या तर दुसरा जखमी। दोघांमध्ये जुन्या वादातनं हाणामारी, धारदार शस्त्रानं वार, पोलिसांकडून तपास। जळगावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निवृत्त अभियंत्याची आत्महत्या। सुपडू गुलाब तडवी असं या अभियंत्याचं नाव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामासाठी खतांचा तुटवडा तर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांकडून खताचा पुरवठा करण्याची मागणी। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे 369 घरांचं नुकसान। सालेकसा तालुक्यातील कवडी गावामध्ये घर पडल्यामुळे एका महिलेचा मृत्यू। राज्य सहकारी संघाची निवडणूक उत्साहात संपन्न। मंगळवारी मतमोजणी, सहकार पॅनलचं पारडं जड। परभणीमध्ये 3 दिवसांपासून जोरदार पाऊस। जोरदार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये यामुळे समाधानकारक पाणीसाठा। सततच्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील वीर धरणातनं विसर्ग सुरू। वीर धरणाच्या 3 दरवाजांमधनं नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस तर मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिकं वाहून गेली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक शेती पिकं पाण्याखाली। पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी।